आपण आतापर्यंत महाराजांचे प्रेम कसं कसं सगळ्यांवरती आहे. हा रामाचं प्रेम, मनुष्यांवरती केलेलं प्रेम, प्राण्यांवरती केलेलं प्रेम, असं सगळं बघत आलो. हो आणि त्यांचं नामाचं प्रेम सुद्धा अगदी अद्भुत आहे. आणि नामाचं नाम आणि प्रेम म्हणजेच महाराज. हो हे दोन वेगळे होऊच शकत नाही. हो नाम आणि प्रेम हे जर बाजूला केलं तर महाराज उरणारच नाही. हो बरोबर. इतकी ती एकरूपता आहे. हो अशा ह्या नामाचं प्रापंचिकांना स्वरूप समजावं म्हणून अतिशय साध्या सोप्या शब्दात महाराज उपदेश करीत असायचे. हा हा आणि ते सांगायचे की नाम हे परमात्म स्वरूप आहे. म्हणजे हा महाराजांनी अनेक प्रवचन केले आणि हा त्यांचं जे संकलन आहे ती महाराजांची 365 प्रवचन म्हणून ते प्रवचन. अतिशय प्रसिद्ध तो ग्रंथ आहे. हो हो तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सगळं नामाबद्दलच, नामाचं स्वरूप कसं आहे, आपण प्रपंचात राहून नाम कसं घेऊ शकतो, हो इतका सहज सोपा उपदेश असा केलेला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की नाम हे सगुण आहे आणि निर्गुण पण आहे. तर सगुण कसं, संतांनी सगुण रूपात त्याला आणला तेव्हा त्याला हा नाम आणि रूप दोन्ही प्राप्त झालं. हा रूप प्राप्त झालं आणि म्हणून तो सगुण आहे. आणि नाम निर्गुण कसं, तर हे सगुण रूप जरी नाहीस झालं तरी नाम आहे तसंच शिल्लक उरतं. म्हणून हा नाम हे निर्गुण आहे. निर नाम पाया आहे, नाम कळसही आहे. हा तर पाया कसा, तर परमार्थाचा पाया हा नाम आहे. हम्म. नाम घेत गेल्यानेच आपल्या वृत्तींमध्ये, मनामध्ये शांतता निर्माण होते. जशी हा शांती निर्माण होते तसं हळूहळू मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं की चित्त शुद्ध व्हायला लागतं. आणि जेव्हा चित्त शुद्ध होतं तिथं परमेश्वरीय शक्ती जागृत होते. म्हणजे हे हो परमेश्वराच्या प्राप्तीकडे जाणारं हे साधन आहे. म्हणून आधी पाया म्हणून भक्कमपणे, दृढ श्रद्धेने, निष्ठेने नाम घ्यावं. तर तो चांगला पाया रोवला जातो. आणि हा मग त्यातून जे सूक्ष्म मन तयार होतं, जे परमेश्वराकडे धाव घेतं, परमेश्वर स्वरूप बनतं, तेच नाम म्हणजे कळस आहे. हा असं त्यांनी सगळ्यांना उपदेश केलेला आहे. हा आणि ह्या हा नामानेच परमेश्वराची प्राप्ती होते. हे नामाचं सर्वश्रेष्ठ महात्म्य आहे, असं एका वाक्यात आपल्याला सांगता येतं. बर असं सुरुवातीला सगळ्या प्रापंचिकांसाठी त्यांनी स्वरूप उलगडून दिलं. मग हे असं जेव्हा होतं तेव्हा काही काही लोक येऊन विचारतात की मग नामामध्ये आम्हाला प्रेम का येत नाही. हो तर त्यावेळेला महाराजांनी इतका छान उपदेश केलाय की नाम का घ्यावं. तर नामामध्ये, नामात देवाचं देवपण त्याच्यामध्ये भरलेलं असतं. जसं हो आपल्या नामात आपलेपणाचा हे भरलेला असतो, गुण भरलेला हो असतो, हो हो तसं नामामध्ये देवाचं देवपण आहे. म्हणून अशा दैवाला प्रेमाने हाक मारावी, म्हणजेच त्याच्या नामामध्ये प्रेम असावं. आता जर आपण असं विचारलं की नामात प्रेम कसं येईल, तर महाराज म्हणतात की मुलाचं प्रेम कसं येईल असं हे विचारण्यासारखं आहे. आई कधी विचारते का मुलाचं प्रेम कसं येईल म्हणून. तर त्याच्याऐवजी असं विचारायला पाहिजे की ह्या नामामध्ये प्रेम कसं येईल, तर आधी नाम घेतलं पाहिजे. म्हणजे हा मूल जन्माला आलं की आपोआप प्रेम जसं वाटायला लागतं, तसं आपण नाम घेत गेलो की नामाचं प्रेम हे आपोआप यायला लागतं. इतकं सहज सोपे साधे दृष्टांत महाराज देतात. बर ते म्हणून मग ते काय म्हणतात की आधी माझ्या मुखी नाम कसं येईल असा तुम्ही प्रश्न विचारा, प्रेम आपोआप येईल. हा तर प्रेम का येत नाही ह्याचं उत्तर पहिलं असंच येईल आता की आपण नाम घेत नाही. नाम घेत गेलो की प्रेम येणारच. जसा आपल्या मनामध्ये मुलाबद्दल कळवळा वाटतो तसा नामाबद्दल आपल्याला कळवळा वाटतो का, तेवढ्या आस्थेने आपण नाम घेतो का, हे हा आपणच आपलं तपासून बघावं. हा
असंही महाराज सांगायचे. आणि म्हणूनच आपण सतत नाम घ्यावं. नाम जपा श्वासोश्वास किंवा नाम जपा रात्रंदिन, असं महाराजांचं सांगणं असायचं. सुरुवातीला तुम्ही अट्टहासानी बळजबरीने नाम घ्या, ते घेतलेलं नाम कानाने ऐका, म्हणजे ते आपोआप हळूहळू आपल्या अंतरामध्ये उतरायला लागेल. आणि एकदा हो. अंतरात उतरलं की नामाचं प्रेमच तिथं भरून राहतं. हे त्यांना इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सोपा दृष्टांत ते असा देतात, की एखाद्या घरामध्ये आपण खूप दिवस राहिलो, तर त्या घराचं प्रेम आपल्या मनामध्ये आपोआप निर्माण होतं. तसं आपण नामात राहिलो, की ते प्रेम आपल्यामध्ये आपोआप यायला लागतं. इथं नामात राहणे हे एक सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला उलगडून दिलंय. नामात राहणं म्हणजे काय ते. आणि मग महाराज लागलं, त्याच्या मागे भगवंत किंवा परमात्मा हा उभा राहतो, उभा असतो. हे मी सत्य सत्य त्रिवाचा सत्य म्हणून सांगतो. म्हणून आवडीने प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. तर हे सत्य सत्य त्रिवाचा सत्य हे सांगण्यामागे काय हेतू आहे महाराजांचा, तर ते आपल्या मनावर बिंबलं पाहिजे. जेव्हा हा. एकदा सत्य म्हणून कोणीतरी ऐकून सोडून देईल, दोनदा सत्य म्हणलं की बरं बरं म्हणेल. पण त्रिवाचा सत्य म्हणजे तिन्ही वाणींनी मी हेच सांगतोय की हे सत्यच आहे, इतकं त्याचं सत्यत्व ते सोप्या शब्दामध्ये पटवून देतात. आणि हे केवळ येतं ते नामाच्या प्रेमामुळेच येतं. इतकं सहज सोपं सांगणं हे त्या नामाचं प्रेम अंतरात ओतप्रोत भरलंय म्हणूनच वरती येतं. महाराज उपदेश करायचे, प्रवचन करायचे, तसे अभंग पण रचत होते. आणि एका अभंगात त्यांनी इतकंच छान सांगितलंय की नाम घ्या रे गोड गोड, नाम घ्या रे गोड गोड, चारी वाचे नाम गाई, नेत्रा माझी रूप पाही, सोडूनी देह अभिमान, प्राणी मात्रा व्हावे लीन, क्षमा शांती भरी उदर, भूत दया निरंतर. अजून बरंच पुढे त्यांनी सांगितलंय. पण हे महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत की नाम हे कसं घ्यावं मग. तर चारी वाचांमधून ते नाम गेलं पाहिजे. चार वाणी म्हणजे चार वाचा म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी, अशा चार वाणींमध्ये हे नाम मुरत गेलं पाहिजे. तर जेव्हा हे असं नाम आपल्या अंतरात उतरत जातं आणि ते परावाणीमध्ये जातं, परावाणी म्हणजे हे स्फुरण आहे. स्फुरण म्हणजे ज्या वेळेला परब्रह्माला वाटलं की एकोहम बहुस्याम, की आता हे विश्व निर्माण करायचंय आणि सर्व आपणच वेगळी अनंत रूप धारण करायची आणि ह्या विश्वामध्ये आपण खेळ खेळत राहायचा. तर त्यांनीच सगळी रूप धारण केलेली आहेत. आणि तो विश्वनिर्मितीचा जो संकल्प आहे, तो म्हणजेच त्याच्या मुखातून आलेला हुंकार म्हणजेच ओंकार असं मानलं जातं. म्हणजेच नाम घेता घेता आपण त्या परब्रह्माच्या ओंकारापर्यंत म्हणजे निर्गुणापर्यंत पोहोचलं पाहिजे. असंच या अभंगातनं महाराजांना सांगायचंय. म्हणजे नुसतीच सगुण भक्ती, सगुणाचं प्रेम एवढंच नाही महाराजांनी सांगितलेलं, तर साधकाने पुढे पुढे निर्गुणाकडे पण जायला त्यांनी सांगितलेलं आहे. अजून एका अभंगामध्ये पण त्यांनी असाच उल्लेख केलाय. मना राम नाम गाई, मग तुझं कमी नाही, मना तुझे काही न करी, राम नामची होऊन राही. नामात राहिलास तर हे मना तुला काही कमी पडणार नाही. आता इथे काही कमी पडणार नाही ह्याचा अर्थ काही पैसा, संपत्ती, भौतिक गोष्टी असा महाराजांना अभिप्रेत नाही आहे. काही म्हणजे फक्त समाधान. आणि एकदा समाधान प्राप्त झालं की सगळंच प्राप्त झालं, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून ते म्हणतात की असं तू नाम घेत राहा आणि त्या नामामध्ये इतका गुंतून राहा की काही करू नको, आता फक्त ते नाम घे आणि ते नामच तू होऊन जा. नामच होऊन जा म्हणजेच परमेश्वर स्वरूप तू होऊन जा, असंच त्यांना सांगायचं इथे.
म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे असाच महाराजांनी खूप अभंगातनं आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की मी जेव्हा बोलायला लागलो तेव्हापासून मी फक्त नामाबद्दल बोललो आहे. आणि ज्याच्या मनात नामाचं प्रेम निर्माण झालेलं आहे तो अखंड सतत नामाबद्दल तरी बोलत राहील किंवा तो मौन धारण करेल. कारण नामाची महती ही वर्णनातीत आहे, ती करताच येत नाही, म्हणून तो मौन धारण करेल. पण महाराजांचं व्रत होतं की प्रापंचिक जनांना हे सगळं नामाचं महत्व पटवून द्यायचंय, म्हणून ते अखंड नामाबद्दल बोलत राहिलेले आहेत. बर. आणि म्हणजे देह सोडल्यानंतर सुद्धा नामाबद्दलच ते बोलत आहेत. याचा आपण पुढे बघणारच आहोत कशा पद्धतीने बर. झालंय कार्य. बर. बर. आता मला हे सांगा थोडक्यात हा की नाम घ्यायला काही असे नियम आहेत? सर्वसामान्य माणसाला कसं समजायचं, काय कसं घ्यावं, काय करावं, किंवा त्याचे काही नियम आहेत का? केव्हा घ्यावं, कशा प्रकारे घ्यावं, माळ वापरावी का नाही वापरावी, अशी काही त्याला आहे का, काही ठोकताळे आहेत नाही अशा का? जसं जमेल तसं ते घेत राहावं? बर. अगदी अगदी म्हणजे इतकं साधं सोपं महाराजांनी सांगितलंय की नाम कसं घ्यावं. तर नामाला कुठलाही नियम नाहीये. माळेवरच नाम घेतलं पाहिजे असंही काही नाहीये. माळ ही जरूर घ्यावी, कारण सुरुवातीला अजून आपल्याला तेवढी सवय झालेली नसते. आणि माळेला महाराज म्हणजे म्हणतात की ही स्मरणिका आहे. नाम घेता घेता आपलं मन कधी भरकटतं, तर ही स्मरणिका हातात असली की ती सांगते, अगं तू नामाला बसलीयस. ती आठवण करून देते की तुला नाम घ्यायचंय, म्हणून तिला स्मरणिका म्हणलं जातं. हा. त्याच्यामुळे हातामध्ये माळ धरून आपण सवय लागेपर्यंत नाम घेत राहावं. जसं हा. जसं हे अंतःकरणामध्ये नाम उतरायला लागतं तसं तसं आपलं आपोआप नाम घ्यायची वृत्ती ही वाढतच राहते. नामाचं प्रेम वाढत हा. राहतं. मग हा. त्यावेळेला तुम्ही माळ घ्या, नाही घ्या, कसंही घ्या. बरं आता कसं एकाच जागी बसून घ्यायचंय का? तर तसंही काही नाही. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नामस्मरण विसरू नये. अगदी बर. साधं सोपं सांगितलेलं आहे. मुखी नाम हाती प्रपंचाचे काम. हम्म. प्रापंचिक स्त्रीला तर किती अवघड असतं, इतक्या जबाबदाऱ्या असतात तिच्यावरती. तिने नाम कसं बसून घ्यावं, आणि ती जर बसून नाम घेत राहिली तर प्रपंचाचा भार कोण सांभाळणार. हो. त्याच्यापेक्षा माय तू असं कर, तू मुखाने नाम घे आणि काम कर. इतकं सहज सोपं नाम घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे नाम आपल्या अंतरामध्ये अतिशय स्थिर व्हायला लागतं. ते हृदयापर्यंत म्हणजे मध्यमेतून पश्चंतीमध्ये उतरतं, आणि तिथे मात्र तुकाराम महाराज म्हणतात तशी अनावर वाचा होते. म्हणजे इतक्या प्रमाणात नाम होतं की आपल्या शक्तीच्या पलीकडं हे नाम चालू आहे याचा अनुभव येतो. बर. आणि महाराजांचं नाम त्यांनी तर दाखवले, नाम तुम्हाला कसं घ्यायचं ते दाखवतो. त्याचा कसा परिणाम होतो हे त्यांनी एका साधिकेला, एका भक्ताला त्यांनी दाखवून दिलं. ते म्हणाले, ये माझ्या जवळ ये, माझ्या छातीला कान लाव. आणि छातीला कान लावल्यानंतर तिला श्रीराम जय राम जय जय राम हा स्पष्ट जप ऐकू आला. असेच एक बर. साधक होते. ते म्हणाले, महाराज तुमच्याकडे बघितलं आणि तुमच्या पोटऱ्या बघितल्या की चांगल्या घट्ट घट्ट वाटतात म्हणे. महाराज म्हणाले, हो ना, त्या घट्टच असणार, कारण त्याच्यात नाम भरलेलं आहे म्हणले. तू लाव बघू, माझ्या पोटऱ्यांना कान लाव म्हणाले. त्याने पोटऱ्यांना कान लावला तर तिथे पण नाम ऐकू आला. म्हणजे हा अजपा जप संपूर्ण शरीर कसं व्यापून टाकतो. हा. संपूर्ण देह सुद्धा, देहातल्या पेशीमध्ये ते नाम आपलं स्थिर होतं. बर. म्हणून नाम असं घ्यावं की ते अतिशय कळकळीने आस्थेने घ्यावं, आणि इतक्या प्रेमाने एकदा तरी रामाला अशी हाक मारावी, अशी साद घालावी की भगवंताला वाटलं पाहिजे मी आता ताबडतोब या भक्तापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा पद्धतीने नाम घ्यायला महाराजांनी सांगितलेलं आहे. वा. तर असंच एक पुढची कथा मी सांगते अजून एक. हा. नामाबद्दलच महाराजांचं प्रेम. हा. तर एक कीर्तनकार महाराजांकडे आले
मंदिरामध्ये श्रीरामाच्या मंदिरामध्ये आले. अतिशय म्हणजे प्रसिद्ध असे ते कीर्तनकार होते. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं कीर्तनही अतिशय सुंदर रंगायचं, लोकांना आवडायचं. त्यांचा प्रभाव खूप पडायचा त्या कीर्तनातून. आणि मग म्हणजे ते उपासनेत पण भरपूर होते, साधना पण त्यांची चाललेली असायची. पण पुढं पुढं काय झालं, प्रसिद्धी वाढली, तशी तशी कीर्तनं जास्त व्हायला लागली. त्यातून त्यांचा शिष्य परिवार गोळा व्हायला लागला. आणि मग त्यातून काय झालं, तर त्यांची साधना थोडी कमी व्हायला लागली. त्यामुळे उपासनेमध्ये वैगुण्य निर्माण व्हायला लागलं. हा. आणि मग कुठेतरी मनामधली ती शांती थोडीशी ढळायला लागली. आणि मग ते महाराजांच्या भेटीला आणि रामरायाच्या दर्शनाला म्हणून गोंदवल्याला मंदिरामध्ये आले. महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं. ते 2-4 दिवस महाराजांच्या सहवासात राहिले. त्यांची चर्चा व्हायची, काही भजन कीर्तन नामस्मरण असं पण सगळं तिथे त्यांचं चालू होतं. आणि आता निघायची वेळ आली. निघायची वेळ आली त्यावेळेला ते पटकन कीर्तनकार म्हणून गेले की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा, पतित पावन नहोसी म्हणूनी जातो माघारा. आणि ज्या महाराजांच्या हृदयात हे नाम आणि त्या रामाचं प्रेम इतकं ओतप्रोत भरलेलं होतं की हा अभंग ऐकल्यानंतर ते एकदम उसळून उठले की का म्हणून तुम्ही असं म्हणता, भगवंताच्या नामाला आणि माझ्या रामाला कमीपणा कसा देता तुम्ही, असा तो भाव त्यांच्या मनामध्ये जागृत झाला. आणि अतिशय त्वेषाने रागाने महाराज उसळून त्यांच्याशी बोलत होते. आणि त्यांनी सांगितलं ज्याला खरोखर भगवंत हवा आहे त्याचं काम इथे नक्कीच झालं पाहिजे. इतका दृढ विश्वास होता की माझा राम हा प्रत्येकाचं काम करून देणार आहे, त्याला समाधानाची प्राप्ती करून देणार आहे, हा ठाम विश्वास महाराजांच्या मनात. मग त्यांनी त्या प्रवचनाला विचारलं की आपल्याला मान प्रसिद्धी पैसा हे सर्व हवं आहे का आपल्याला फक्त भगवंत हवा आहे, ह्याचा आदर करावा, स्वतःला तपासून बघावं म्हणतात ते हेच आहे. तर आपल्याला जर मान प्रसिद्धी हवी असेल असं वाटत असेल तर मला भगवंत हवा आहे म्हणणं हे बरोबर नाही. जगाच्या मागे जर तुम्ही लागाल, प्रसिद्धीच्या मागे जर तुम्ही लागाल तर तुमचं साधन बुडून जाईल, उपासनेमध्ये वैगुण्य निर्माण होईल. आणि जर तुम्हाला भगवंत हवा असेल तर एकांतात मध्ये राहा, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं नाम घ्यावं आणि त्याला आर्ततेने कळकळीने आळवीत राहावे. आणि त्यामुळे काय होईल तर तुम्ही कितीही पतित असलात तरी तुम्ही पावन होऊन जाल, हा माझा आशीर्वाद आहे. एक केवढी क्षमाशील वृत्ती त्यांची इथे पण दिसून येते की इतका आपल्याला रामा दोष दिल्यानंतर सुद्धा ते त्याला आश्वासन देत आहेत की अशा पद्धतीने तुम्ही जर नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्ही पवित्र पावन होऊन जाल. म्हणजे साधकाला सुद्धा हा आयुष्यभर मनामध्ये ठेवण्यासारखा हा उपदेश आहे. कारण माणूस म्हणलं की कितीही नाही म्हणलं तरी थोडी प्रसिद्धी हवी, मान हवा, मरात व्हावा, हे कुठेतरी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या मनामध्ये हे बीज असतं. तर साधकांनी ह्या वृत्तीपासून लांब राहायला पाहिजे, हेच महाराजांना ह्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तेच आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि एकांतात राहायचंय. आता हा एकांत म्हणजे सुद्धा काय, ह्याचं सुद्धा महाराजांनी एके ठिकाणी छान विवेचन केलेलं आहे. आपल्याला वाटतं की एकांत म्हणजे कुठल्या तरी एकांत स्थळी जाऊन राहायचंय, वनात जायचंय, निर्जन ठिकाणी जाऊन राहायचंय आणि भगवंताचं चिंतन करायचंय. तर महाराज म्हणतात की एकांत म्हणजे काय, तर एका म्यानात जशा 2 तलवारी राहत नाहीत तसं
एकाच हृदयात मी हा आणि भगवंत म्हणजे मीपणा आणि भगवंत हे राहू शकत नाही. हा मग जर भगवंत हवा आहे तर तो मीपणा काढून टाकला पाहिजे. हा आणि हा मीपणा हा नामानेच हळूहळू नष्ट होतो. जसं हा जसं नाम अंतरात प्रकट व्हायला लागतं, चित्त शुद्ध व्हायला लागतं, ती परमेश्वरीय शक्ती जागृत होते. त्या परमेश्वरीय शक्तीची सत्ता आपल्याला कळायला लागते. तेव्हा हळूहळू आपला मीपणा, आपला म्हणजे कर्तेपणा, आपली प्रपंचातली आसक्ती, आपले विकार हे सगळे दूर होतात आणि तिथे फक्त भगवंत राहतो. आणि हाच खरा एकांत आहे, हेच महाराजांना इथं समजावून सांगायचं आहे. बर. आणि अशा एकांतात आपणही आता राहूया, हो नामस्मरण करूया, नामाचं चिंतन करूया आणि हो या भागात इथे विश्रांती घेऊया. हो विश्रांती म्हणण्यापेक्षा थोड्या वेळ नामस्मरण करूया. हो जय नमस्कार. श्रीराम. भेटू पुढच्या भागात भेटू. जय श्रीराम.